लिंबोड्या पण टाकू शकतो, पण लिंबोड्या पूर्ण बारीक करून घ्यायच्या आणि बारीक केल्यावर जी पावडर तयार होईल ती पावडर आपण त्या ठिकाणी टाकू शकतो. ठीक आहे. पानं पण पूर्ण बारीक करून घ्यायची, असे सगळे पानं टाकायचे नाही, कारण का याचा वापर आपण लगेच दिवसाची करत असतो ना. त्याचं 10-15 असतं तर हे पूर्ण सोडून गेलं असतं 40-50 दिवसामध्ये. तर हे पानं पूर्णपणे बारीक करून घ्यायचे. आपल्याकडे सध्या आता गोमूत्र नाही आहे, आपण गोमूत्र काय टाकणार नाही. ठीक आहे. आपण 5 किलो पाला टाकला याच्यामध्ये, नंतर गाईचे शेण टाकून थोडंसं शेण. बारीक करून घ्या. त्यामध्ये म्हणजे 5 लिटर गोमूत्र टाकायचं आणि 1 किलो गाईचं शेण टाकायचं आहे आणि काठीने हे पूर्ण ढवळून घ्यायचं. कोणत्या बाजून ढवळायचं आपल्याला? डावीकडून उजवीकडे, म्हणजे जसं आपला घराचा काटा फिरतो ना त्याप्रमाणे आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे. आणि त्याने जर पाणी कमी असेल त्याला 100 लिटर गळून टाकायचे पाणी आणि त्याला झाकणं, जो आपला सुती कापड असतं किंवा गोंडपाट असेल ते तोंड पूर्णपणे झाकून द्यायचं. तसं तुम्हाला हे दिवसातून 3 वेळा, म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ तुम्हाला काठीच्या सहाय्याने त्याला ढवळायचं आहे. आणि 2 दिवस ढवळून झालं की त्याचा वापर आपण शेतामध्ये करू शकतो. ठीक आहे. याचा वापर करण्यापूर्वी याला पूर्ण छानून घ्यायचा कपड्याच्या सहाय्याने. पंपमध्ये फसून जाईल ना, तुमचा पंप खराब होईल. तो एकदा सुटी धोतर वगैरे असतं ना, धोतराच्या सहाय्याने पूर्ण छानून घ्यायचं. आणि एका पंपामध्ये किती टाका तुम्ही? 1 लिटरला 2 ते 3% म्हणतात. 2 ते 3% म्हणजे किती? 2 ते 3 लिटर. 2 ते 3 लिटर. 1 लिटर पाण्यामध्ये जर तुम्हाला 2 ते 3% द्रावण करायचं असेल तर किती घ्या? आता मिठाचं जसं आपण सांगितलं, मिठाचं कसं असते? 3% मिठाचं द्रावण कसं करतो आपण? 10 लिटर पाण्यामध्ये 3 ग्राम. 300 ग्राम. हे पण सारखंच आहे ना. 10 लिटर पाण्यात तुम्ही किती घ्याल तेव्हा 3% 300 ml. आपला एक पंप किती लिटरचा असतो? 15 लिटरचा. मग किती लागेल त्याच्या पंपामध्ये? 450 किंवा 500 म्हणजे 1000 लिटर. तर एका पंपामध्ये आपण हे 1000 लिटर छान पूर्ण घेऊन टाकायचं आणि त्याची फवारणी आपण शेतामध्ये करायची. त्याच्यामुळे कोणतं कंट्रोल होतं? पतंगवर्गीय जे कीटक आहेत, तुडतुडे आहेत, जे आपला फुलपाखरू म्हणतो ना आपण, फुलपाखरू किंवा जे तुडतुडेमध्ये हिवऱ्याकडे जास्त असते, तर त्याच्या कंट्रोलसाठी आपण हे निमास्त्र वापरू शकतो. खूप सोपं आहे. याच्यामध्ये काही तुम्हाला पैशाची गरज नाही. तर तुमच्याकडं एक ड्रम पाहिजे, पाणी साबण वगैरे आहे का नाही आहे ना? ठीक आहे. आणि तो फक्त शेण घेणं आहे. फक्त शेण म्हणजे घरीच शेण असते ते. आता तुम्हाला हे कडुलिंबाचे पानं आणणं, बाकी तुम्हाला काहीही गरज पडत नाही. तुम्ही कराल? इतकं करायला सांगाल? फक्त तुमची मेहनत लागेल थोडा वेळ, बाकी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पैसा लागणार. झाकून ठेवायचं पूर्ण हे 2 पाठांमध्ये टाकताना आणि 24 तासामध्ये त्याची फवारणी करायची. त्यापूर्वी 2 ते 3 वेळा याला ढवळून घ्यायचं आहे, सकाळ, दुपार, संध्याकाळ. ठीक आहे. अशा प्रकारचे हे झालं तुमचं निमास्त्र. आता आपण तिकडे पाहू. हे अग्निस्त्र वगैरे आहे गोष्टी. एक आहे ब्रह्मास्त्र. ब्रह्मास्त्रामध्ये कडुलिंबाचे 3 किलो पानं पाहिजे. तिकडे लिहिलं आहे, दोन्ही पुस्तक ऑलरेडी आहेत. 3 किलो कडुलिंबाची पानं, करंजीची पानं 2 किलो, सीताफळ 2, पपई 2 आणि